नमस्कार. कसे काय मजेत ना? सगळ्यांना मजेत असावे हेच देवाचरणी प्रार्थना आहे. अंड्याचं एक वेगळंच प्रकारचे पण सिंपल आणि इझी रेसिपी असून एकदम सुक्की पण असते आणि रस्साभाजी पण करायला येते. तर छान मस्त येतो आणि चवीला पण खूप स्वादिष्ट लागतो. चला तर बघूया कसं करायचं. महिना संपत आला आणि श्रावण चालू झाले. तर श्रावणामध्ये काही जण 1 महिना खातच नाही. तर आता शेवटचं आहे म्हटलं तर सगळ्यांच्या घरात बनतोच. मी 4 अंडे शिजवून घेतले आहे. अंड्यामध्ये 2 किंवा 3 माणसं आरामात आपली भाजी परवडते. तर एका कढईमध्ये तेल गरम करून घेतले. त्याच्यामध्ये राई, जिरा, कढीपत्ता, कापून घेतलेले कांदे घालून घेतले. मग त्याच्यामध्ये हळद घालून छान परतून झाले की मग त्याच्यामध्ये बारीक कापलेले घालून घ्यायचा. टोमॅटो ऑप्शनल आहे. आपल्याला भाजीचं थोडा रस्सा पाहिजे असेल तर टोमॅटो घालून घेऊ शकतो, नाहीतर ऑप्शनल आहे. मध्ये आता गरम मसाला घालून छान असे मस्त त्याला पण वास येऊपर्यंत भाजून घेऊया. मग तिखट छान असे परतून घेऊया. मग त्याच्यामध्ये थोडीशी मीठ, अंड्याचं भाजी करतो ना त्यावेळी थोडीशी कमी मीठ वापरायचं, म्हणजे अंड्यामध्ये थोडंसं मिठाचं प्रमाण असतं. आपल्या इकडं फोडणी तयार आहे. तर अंड्याचा मी अशा प्रकारे कट करून घेतले आहे. तर ह्याच्यापेक्षा पण मोठे साईज करायचं असेल तर पण जास्त मोठ्या कट करून घेऊ शकतो. तर अशा प्रकारे पाहिजे असेल तर अशा प्रकारे पण कट करून घेऊ शकतो. मग फोडणीमध्ये सगळे असे कापलेले अंडे घालून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये लवकरच पाणी घालून मग ते सगळीकडे म्हणजे मिक्स करून घ्यायचं. जर पाणी न घालता आपण असेच मिक्स करून घेतले की थोडं अंड्याचं जे प्रमाण आहे ते तुटायचं शक्यता असतं. म्हणून पाणी घालूनच फिरून घ्यायचा. तर इकडे बघू शकता छान मस्त असं उकळत आहे आपली भाजी. किती सोपी आहे ना, पण एकदम सोपी आहे आणि चवीला पण खूपच छान लागतो. लवकरात लवकर म्हणजे 5 किंवा 10 मिनटात आपली ही भाजी तयार होतो. हिरवीगार कोथिंबीर घातले की आपली चवदार भाजी स्वादिष्ट असलेली चपातीसोबत भाजी करायला तयार आहे. त्याची भाजी आपल्याला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब पण करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.